जाऊ दे, 4 दिवसच करायचं असते तेवढं. दाखव कुठे मिळतं बायकोला. आणि बाकी जीवन जी जबान चालून पाप करते त्याचं काय? बोल ना बोल. तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती. माझं नाव शरद आहे आणि मी परत आज अंबरनाथला आलोय. आज आहे संडे, आज डेट आहे घराची साफसफाई करा. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही साफसफाई करतोय. फॅन पुसलाय, मी ट्यूबलाईट पुसले आणि बाहेरचं थोडंसं कृतिका करते. ही बघा. आणि हा याची सगळ्याची दिवाळीची तयारी झाली, म्हणजे साफसफाई झाली. बऱ्याच जणी कंदील लाईट वाईट सगळ्या लावल्या. आमचा बाकी आता लावतो. आता कालच आलोय रात्री, तर आता थोडी फटाफट तयारी करतो. असं जास्त काही मेकओव्हर नाही करणार आहे, आता आहे तसंच आहे, फक्त थोडं क्लीनअप करायचंय. आणि बाकी तुम्हाला सगळ्यांना माझा अवतार इग्नोर करा, कारण की मी जस्ट तसंच व्लॉग स्टार्ट केला. मी परत हे सगळं झाल्यानंतर आंघोळ करेन आणि मग परत तुम्हाला विश करेन. पण परत एकदा विश यू हॅपी दिवाळी तुम्हाला तुमच्या फॅमिलीला आमच्याकडनं, द महाराष्ट्रीयन कपलकडनं. तर मिळता थोडे देर में. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे नरक चतुर्दशीचा दिवस आणि मी एवढ्या हळू बोलते कारण सकाळचे वाजले आहेत 5:45. 5 दिसत नाही. 5 वाजता नाही उठली मी, 4:30ला उठली आहे आणि इथे माझी पूजा झालेली आहे जस्ट आता. आणि इकडे आंघोळ करून रेडी आहे. कशासाठी? मी ऑफिसला चाललोय कारण की माझा आज ट्रेडिशनल डे आहे. मी कुर्ता घेतलाय तो ऑफिसला तो ऑफिसला जाऊन घालणार आहे. आणि आता काराटा फोडणार आहे. नरक चतुर्दशी, तर नरकासुराचा वध करणार आहे, ते दाखवते मी तुम्हाला. उजव्या पायाने का फोडलास? डाव्याने नाही करायचं असतं तर प्रथम म्हणून लेफ्ट. तर इकडे तो पण फोडतो. अरे काय आता तो आमचा वेस्ट जाणार आहे, कारण इकडे मी ठेवलाय. तर हा प्रथा म्हणून हा प्रथा डाव्यात लेफ्टली फोडतो. दोघांचा वध करतो. हळू जरा. वा वा. बस बस बस. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कपड्याला इग्नोर करा. आणि बघा इथं कपडे इग्नोर. आणि इकडे अजून अंधारच आहे, म्हणजे उजेडला नाहीये. आणि हा आम्ही कंदील घेतला, जो पहिले तुम्ही बघितला तो ऑरेंज कलरचा एक होता. आणि आता हा कालच जाऊन आणला आम्ही. इकडे ठेवलेला आहे मी नैवेद्य. हो पण आम्ही काल घेऊन आलोय. तो पण आम्ही काल घेऊन आलोय एक्झॅक्टली. आणि इकडे पूजा झाली. तर हे मला सगळं करायचं होतं कारण शरद ऑफिसला जाणार होता आणि त्यामुळे मला हे सगळं लवकर करावं लागणार होतं. त्यासाठी पूजा सुद्धा माझी लवकर होणं गरजेचं होतं. त्याशिवाय नैवेद्य कसा दाखवणार आणि हा फराळ कसा करणार एकत्र. तर झालेलं आहे ऑलमोस्ट. चलो आता आम्ही बसतो फराळ करायला. आणि परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीला हॅपी दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण फराळ केला असेल. आता मी खातोय करंजी. फायदा काय लहानकडे वाटेल काय बरं. आता बाकीचं मी संध्याकाळी येऊन खाईल. मला निघायचं आहे. 6 वाजले ऑलमोस्ट. माझी ट्रेन आहे 6:29ची. तर भेटतो मी तुम्हाला संध्याकाळी परत. ठीक आहे, चला बाय. तर मी व्हिडिओ असा अधूनमधून कंटिन्यू करतोय कारण की काय पूर्ण शूटच नाही करता येत. तर आज आहे पाडवा. आज ओ माय गॉड. आणि पाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि मी 6:30लाच उठली. माझं सर्व काम बाकी होतं, त्याच्यानंतर मी तयार झाली आहे. आणि आता नवऱ्याला उठणं लावणार. एवढा आणि नवऱ्याला आता उठणं लावणार आहे. नवऱ्याने उठणं लावण्याच्या आधी ऍज युजल प्रमाणे भांडणाचा काळ केलेला आहे. कसं दिसतं मी आता हे आंघोळ केल्यावरती सुद्धा मी ओवाळणार आहे त्याला. म्हणजे मी असं पकडून असं करणार तुम्हाला. मी तो तिथे स्टँड ठेवायला ठेवला होता. आता मी असं करायला लागलो. फ्लेक्स. मी ऍक्च्युली उघडा बसणार होतो पण बोलू
उघडा बसला तर पुन्हा सगळे मला बॉडी दाखवते. मी बोलले नाही नाही. वा वा. मी गोरा होणार? ते काय माहिती नाही. मी गोरा होणार का? वा 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 वा. हे बघा, ये देखो ये देखो. जसं चोळा जास्तच पैसे, मग थोडे जास्त पैसे दिले. लास्ट इयर मी तुला 10,000 रुपये दिलेले. या टायमाला थोडा बजेट, या टायमाला बजेट 10,000 रुपये दिले नाही मागच्या वेळी दाखव. आणि परत घेतले 2 दिवसांनी. काय कोटाने बाई आहे. काहीतरी तेवढा तरी तू कोणासमोर काय व्हिडिओ मध्ये पण खोटं खोटं बोलते. 10,000 रुपये कधी दिलेलेस मला? एक मिनिट, मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दाखवते. ही बाई विसरली. आणि मी आहे ना त्यांनी रिटर्न दिलेला स्क्रीनशॉट मी दाखवते. काय पकवते काय तेव्हा या टायमाला हिला काय नाही भेटणार. ही खोटं बोलली. मी आता हिला देणार नाही. कट्टी मी हिच्याबरोबर ना. तुला द्यायचंच नाही ते सांग. काय कारण? या टायमाला मी तुला काहीतरी वस्तू घेऊन दे. आता एवढी मोठी तुला मिळालाय ना, एवढा ते हे कर. नारायण मिळालाय तुम्हाला. काय पाहायला पण हवं का? पाहायला पण लावतात असं वाटतं. हळद लावते असं का वाटतं मला? हळद काय जाऊ दे, 4 दिवसच करायचं असते तेवढं. दाखव कुठे मिळतं बायकोला. आणि बाकी जीवन जी जबान चालून पाप करते त्याचं काय? बोल ना, बोल. आजच्या दिवशी तरी उठणं लावताना तरी कमसे कम चांगला बोल ना माझ्याशी. ओके ओके मॅडम. चला आता मी पूर्ण लावून घेतो, कारण की माझा हात दुखायला लागला. हा, असंच ठेवायला पाहिजे. मी इकडे टावेल दिसत होते. इकडे कपडे दिसतात. इकडे कपडे दिसतात म्हणजे ते मी 6:30ला उठून 3 वेळेस मशीन लावली. कितींदा बोलशील 6:30ला उठलीस तू? आणि 3 वेळेस मशीन लावली. ते पण सांगणं गरजेचं आहे. काळा तो काळाच राहणार आहे. माझ्या बरोबरीला यायला पाहिजे. मी काळा नाही, मी सावळा आहे. श्रीकृष्ण पण सावळे होते. तर मी लावते आणि मग मी कशी दिसते ती कमेंट मध्ये सांगा. एक फोटो काढणार. माझ्यापेक्षा काही दिसते तू. बघ बघ, आता 19-20 पण नाही, 22-23चा फरक आहे. चलो चला थोड्या वेळ भेटतो, कारण आम्ही आज ना कांतारा 2 बघायचा अजून. आम्ही जाणार आहे. आम्ही विचार करतो. जाणार आहे. बघू आता बघू. ते थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो जाणार आहे की नाही. तर मी असं तयार झालोय, मस्तपैकी टी-शर्ट घातलंय आणि ग्रे जीन्स घातली. हा पार्ट प्लीज इग्नोर. ती छत्री पण इग्नोर करा, कारण ती काल तुटली आहे. येताना पाऊस जास्त जोरात पडत होता आणि थोडंसं फ्लेक्स करतं जरा. बाकी हा कंदील आम्ही घेतला ना, कसा वाटला म्हणजे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या फोटोमध्ये म्हणजे पोस्टवर बघितला असेल. हा कंदील खूप भारी दिसतो लाईट्समध्ये. तर आम्ही हा अंबरातला गेला 250 रुपीजला. क्लासी एकदम, खूप क्लासी आहे. आणि माझी बायको तयारी करते. कशी तयारी करते का मॅडम तू? कोणाला? मला? नारायणाला ओवाळायचंय. सॉरी, ओवाळायचंय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर मिसप्रनाऊन्सिएशन केलं मी. आणि मस्त असं वाव, छान सुंदर असं काहीतरी दिसते. कसं बोलू शकतो? असं सुंदरसा देवारा, मस्त छान वाटतंय. तर भरपूर फटाकडे फोडले असते. काल ऍक्च्युली झालं काय, काल आम्हाला ना थोडंसं अजून हॅपनिंग करायचं होतं लक्ष्मीपूजन. पण मम्मीने मला म्हणजे गाडीसाठी हार पण दिला होता. पण पाऊसच एवढा जोरात पडला. म्हणजे मी तुम्हाला सांगू ना, माझी बाईक कल्याणला ठेवली होती. तर मी पहिले कल्याणला उतरणार होतो, म्हणजे लक्ष्मीपूजनचा पाया पडून मग इकडे येणार होतो. मग इथे येणार होतो बाईक घेऊन. म्हणजे दोन्ही गाड्यांची पूजा झाली असती असं प्लॅन होता. हा, असं ठरलं होतं. पण तुम्ही बघितलं विजा कडाडून एवढा म्हणजे 10 मिनिटांमध्ये आमच्या जो समोरचा जो मेन रोड आहे तो लिटरली पूर्ण भरला होता. म्हणजे पाणी भरलं होतं असं गुडघ्याच्या खालीपर्यंत. इथे पण भरलं होतं. त्यामुळे बाईक नेणं शक्य नव्हतं. मग बाईक तिथेच ठेवली. पूजा होईपर्यंत सुद्धा तिकडची मी थांबली नाही आणि रिक्षाने येऊन धावत ट्रेन पकडली अंबरनाथची. आली. शरदनी थोडीफार म्हणजे त्याला जे सांगितलेलं ती तयारी करून ठेवली आणि मग आम्ही पूजा केली. कारण की मी काल भिजलो पण. कल्याण स्टेशनला पहिले उतरलो मी ट्रेनमधला आणि मग परत दुसरी बदलापूर ट्रेन पकडली. पण म्हणजे हार्डली विदिन 2-3 मिनिटांमध्ये. पण काल एकदम डेंजरवाला लक्ष्मीपूजनमध्ये वरतूनच बॉम्ब फुटत होते. काय माहिती एवढा जोरदार थंडर स्टॉर्म होत होता ना. तुमच्या इथे पण झाला असेल, तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा.
आणि आता मी पटापट जे छोटंसं रिच्युअल्स आहे ते करतो, नाश्ता करतो आणि मग मी तिकीट बघतो कुठे बघायचं. आमचा प्लॅन पहिले अंबरनाथला आलेला, मग आता ठाण्याला विव्यानामध्ये, मग त्याच्यानंतर आता मी असं ठरवलं की RCTला जायचं घाटकोपरला, मग तिकडनं भांडूपला येणार कारण की आज नाईक कंपनी पण येणार आहे. मग तिकडची पण हॅप्पी दिवाळी बघूया आपण. ठीक आहे, थोड्या वेळात भेटतो मी तुम्हाला. चला बाय. आणि बाहेर मी अशी काहीतरी छोटीशी, जास्त मोठी नाही, अशी थोडीशी लाईटिंग केली आणि काल कृतिकाने आणलं कल्याण स्टेशनवरनं. आणि हे तोरण हे आमच्या इथे जेव्हा घरी राहायचो कल्याणला चिमण्या यायच्या आणि खायच्या, भात आहे ना. चलो अभि आपली तयारी झाली, तर फटाफट करू. मी मगाशी मला लगेच भेटतो, पण ही मला बोलली मला जरा बाहेरचा फोटो काढून दाखव, मला जरा छान वाटेल. मला भूक लागली, मला पण भूक लागली. ठीक आहे चला. माहीत आहे बाबू इथे बोला. हा बोला. बोला परत एकदा, परत भारी आहे याचा आयटम आहे माईक वाला. माहिती आहे सगळे बघताय. हा बोला. पापाडे तसेच बसायचे ना, काय हो पापाडे तसेच बसायचे लहानपण. थांबा इकडे या. तर सॉरी, पहिले तर एकदा हा व्लॉग मी असा मध्ये कट करून केलाय, तर त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी. तर आज आहे डेट काय, आज डेट आहे 29 ऑक्टोबर आणि मी काही 15-20 मिनिटापूर्वीच इथे आलो आहे अंबरनाथला. मी होतो कल्याणला घरी. येण्याचं कारण हे की आमची झाडं आहेत ना, त्यांना पाणी नाही दिलं तर ती बिचारी सुकली, त्याच्यासाठी मला यावं लागलं, पाणी दिलं. पण आता मी आलोय, तर मी असं मम्मीला निघालो जेव्हा कल्याणवर, तेव्हा मी मम्मीला सांगितलं की मी परत येईन. आता मला खरंच कंटाळलं, कारण मला जाम ट्रॅफिक लागला इकडे येईपर्यंत. मम्मीला बोललो मी आता इकडनं सगळे उद्या इकडनंच ऑफिसला येईन आणि उद्या डायरेक्ट कल्याणला येईल. तर हा छोटासा दिवाळीचा ब्लॉग होता. आम्ही पार्टमध्ये गेला, कारण खरंच बिलकुल पण टाईम नाही, मला पण टाईम नाही मिळत आणि कृतिकाला पण नाही मिळत. ती माझ्यापेक्षा जास्तच बिझी झाली आता तिच्या ऑफिसच्या कामामुळे. तर परत एकदा तुम्हाला हॅपी दिवाळी, बिलेटेड हॅपी दिवाळी बोलू की हॅपी दिवाळीच बोलतो, कारण दिवाळी संपली नाही अजूनपर्यंत. आणि मी गावी जाणार आहे 4 तारखेला मी गावी जाणार आहे, कारण की सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबरमध्ये आमच्या गावी त्रिपुरा पौर्णिमा साजरी केली जाते. जर कोणाला नसेल माहिती, जर पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझे गावचे व्हिडिओ बघा प्लेलिस्टमध्ये. तर यावर्षी मी गावी जाणार आहे आणि आय एम एक्सायटेड, बिकॉज मला 5 दिवसाची सुट्टी मिळाली. तर आता मी भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला. टेक केअर, बाय बाय.